आला 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 ॲटोवाला विकी पुन्हा एकदा मंडळी साताराच्या प्रदर्शनात, कृषी प्रदर्शनात कुबोटाच्या ट्रॅक्टरची माहिती घेऊन आला. फार कमी वेळात भारतात जपानी कंपनीनं पाय रोवले. त्यांचा हा कुबोटा नावाचा ट्रॅक्टर आहे. कुबोटा नावाचा ट्रॅक्टर का घ्यावा शेतकऱ्यांनी, त्याचे काय फीचर्स आहेत, हे सगळं आपण आज इथल्या सेल्स मॅनेजरकडून माहिती करून घेणार आहोत. मी तुमचं फार वेळ घेणार नाही. सर, स्वागत आहे तुमचं ॲटोवाला आहे आपल्या चॅनलमध्ये. सर, तुमचं नाव एकदा आपल्या शेतकऱ्यांना आणि सगळ्या प्रेक्षकांना सांगा. नमस्कार, मी प्रशांत काळाने, ओके, सेल्स मॅनेजर सातारा. ओके सर, मला सांगा, आता मी मंडळी नुसतं बघा बरं का, मी इथं उभं राहिले बरं का, हे ट्रॅक्टर कुठे गेला आहे माझ्या मागं बघा. म्हणजे असं वाटतं हो ट्रॅक्टर नाही, हो JCBच आहे. इतका मोठा हा ट्रॅक्टर आहे. जी ट्रॅक्टरची साईज बघा केवढी आहे. पुढच्या चाकाची, हे पुढचं चाक आहे, फसाल मागचं चाक नाही, पुढचं चाक आहे सगळं. तर सर मला सांगा, ह्या ट्रॅक्टरचं नाव सांगा पहिलं. हा ट्रॅक्टर कोण घेऊ शकतं, कुठल्या मातीत चालू शकतो, आणि एकूण सगळे स्पेसिफिकेशन ह्या कुबोटा ट्रॅक्टरचे आता आपण आपल्या प्रेक्षकांना सांगायला सुरुवात करा. सर्वप्रथम हा कुबोटाचा 5502 बरं. हा 4x4 मॉडेल. 5502 ह्या व्हेरियंटमध्ये हे मॉडेल आहे. 4x4. हां, 4x4 ओके. मध्ये. हां. सर्वप्रथम कुबोटा कंपनीची मी माहिती देतो. बरं कुबोटा कंपनी इंजिन क्षेत्रामध्ये जवळपास 130 वर्षापासून काम करते. बरं म्हणजे इंजिनचा त्यांना एवढा तगडा अनुभव आहे. बरं. त्या 130. त्या अनुभवाला धरून भारतातल्या शेतकऱ्यांसाठी तीच जॅपनीज टेक्नॉलॉजी बरं आपल्याला देण्यासाठी कंपनीनं गेल्या 10 ते 12 वर्षापासून भारतामध्ये कुबोटा ट्रॅक्टर लॉन्च केले. त्यातलं हे 5502 हे 50 HP सेगमेंटमधलं मॉडेल आहे. 50 HP सेगमेंटचं मॉडेल. 50 HP. ओके. हे 50 HP सेगमेंटमधलं 2434 सीसीचं याचं इंजिन आहे. 2434 सीसी. हां, आणि ह्याची खासियत म्हणजे इको सेंट्रल डायरेक्ट इंजेक्शन सिस्टीममध्ये ओके ह्याचं इंजिन आहे. ओके. ECIDS. ECIDS. हां. ओके. जनरली ट्रॅक्टरमध्ये सेंट्रल नोझल आपल्याला समोरून मिळत नाहीत, बरं क्रॉस नोझल मिळतात. बरं सेंट्रल नोझलचं काय होतं, जसं की आपण ओव्हरहेड शॉवरच्या खाली उभं राहिल्यावर आपलं सगळं अंग कव्हर होतं. हां. त्यानुसार जर इको सेंट्रलला नोझलच्या वर जर तुमचा डिझेल स्प्रे होत असेल तर बरं. तुमचं 99% डिझेल तिथं पूर्ण ज्वलन होतं. ओके. हां, तेच बरं. जर क्रॉस नोझल असेल तर जवळपास त्यातलं 87-86% आपलं डिझेलचं ज्वलन होतं. बरं त्याच्यामुळं आपलं जो काळा धूर होतो, बरं. काळ्या धुरावाटे डिझेल बाहेर प्रदूषण. पडायचं प्रमाण कमी राहतं. बरं आणि हा ट्रॅक्टर आपला 4 वॉल सिस्टीममध्ये बरं 4 सिलेंडर इंजिन आहे. ओके. 4 वॉलमध्ये जनरली एका सिलेंडरला इनलेट आणि एक्झॉस्ट असे 2च वॉल असतात. बरं तर आपल्या याच्यामध्ये एका सिलेंडरला 2 इनलेट आणि 2 एक्झॉस्ट आहेत. बरं मग जेणेकरून ऑक्सिजनचं आत यायचं प्रमाण पण तेवढंच आहे आणि बरं. एक्झॉस्ट बाहेर व्हायचं प्रमाण तेवढंच तेवढंच आहे. आहे. आत स्फोट त्याच्यामुळे चांगल्या प्रकारे होतो बरं. आणि आपल्याला जी ऊर्जा पाहिजे ती बरं. ऊर्जा आपल्याला मिळते. ओके. अजून काय काय मला स्पेसिफिकेशन सांगा त्यातले सगळे. 4 सिलेंडरमध्ये इंजिन आहे. बॅटरी बघू शकता तुम्ही, बॅटरी एकदम छोटी आहे. हा 55 HP सेगमेंटमधला आपला ट्रॅक्टर आहे, पण याची बॅटरी एकदम छोटी तरी सुद्धा छोटी तर दिलेली. त्याची टेक्नॉलॉजी काय सांगतो हां, ते तुम्हाला? मला विचारायचं होतं. समजा एकटा ड्रायव्हर काम करतोय रात्रीची वेळ किंवा रानात एकटाच आहे, बरोबर. बॅटरीला तुम्हाला इमर्जन्सी काय प्रॉब्लेम आला बरं तर चांगल्या कंडिशन मधली तुम्ही 2 व्हीलरची 150 cc गाडीची बॅटरी ह्याला लावा, तुम्ही शाबास. ट्रॅक्टर चालू होतो. अरे बापरे. म्हणजे आपले ट्रॅक्टर का बघा. फार्मर फ्रेंडली आहेत. जपानी तंत्रज्ञान कसं काम करतं मंडळी बघा. सेंट्रल नोझल तसंच इंजिन आपलं 4 वॉल मध्ये आहे. बरं आणि हे 4 साधा इनलाईन पंप आहे. बरं ज्याचं रिटर्नचं डिझेल जे आपलं टाकीत जातं ते आपण परत मेनला सोडलंय. बरं साधा पंप आहे, रोटरी पंप नाही आहे. रोटरी पंपामध्ये काय होतं, डिझेल आपलं संपलं बरं की आपल्याला डिझेल टाकल्यानंतर परत पंप करावा लागतो एअर बरोबर, पकडल्यानंतर. बरं हे आता समजा एक किलोमीटर आपला पंप लांब आहे हां. डिझेलचा, बरं तुमचं डिझेल संपलं टाकीतलं, हा एक छोटा नॉझल दिला इथं, इथं. हा फक्त लूज करायचा हा दिलाय. हाताने. ओके. हा लूज तुमचा करायचा 1.5 ते 2 किलोमीटर ट्रॅक्टर जातो. शाबास. आणि त्यानंतर तुम्ही डिझेल टाकल्यानंतर फायरिंग रेग्युलर आलं आपलं हां हां की परत हा हाताने फिरवून हा टाईट करायचा. टाईट करायचं. हां. ओके. ह्याचा गिअर बॉक्स सुद्धा सिंक्रोमेश आहे. बरं म्हणजे जनरली तुम्ही आज 20 टन 25 टन ऊसाची वाहतूक करताय, बरोबर उतारानं जातोय आपला ट्रॅक्टर. बरोबर. ट्रॅक्टर उतारानं जाताना तुम्ही 4थ्या गिअरमधून काढून पहिल्या गिअरमध्ये शिफ्ट करू शकत नाही, नाहीतर आवाज येतो शिफ्टिंग आणि करताना. गचका आपण पण जनरली बसतो. आपल्या शेजारनं ट्रॅक्टर जातो त्यावेळी आवाज येतात. बरोबर. gear आणि shift टू व्हीलरला तसं हां, होतं. ह्याला अगदी तुम्ही 25 टनाचा लोड जरी वाहतुकीला आपण असेल दिला. माग बरं तर आपण 4थ्यातनं काढून पहिल्यात एंगेज करू शकतो. कसलाही आवाज नाही येत. ओके. गिअरबॉक्स तुटत नाही. आपल्याला ट्रॅक्टरला 5 वर्ष कंपनीनं सुपर वॉरंटी दिलेली. बरं ती कशाची दिलेली. इंजिन, हायड्रोलिक आणि गिअरबॉक्स ओके, हे ठीक. जे ट्रॅक्टरचं मेन पार्ट मेन आहे पार्ट आहे त्याची. त्याला आपण 5 वर्ष 5,000 तास नाही, सुपर आपल्या वॉरंटी देतो. प्रेक्षकांनाही माहिती असावं की हो. नक्की ते कशाला. 5 वर्ष 5,000 तास सुपर वॉरंटी देतो. ओके. ह्याचं बघू शकता आम्ही 4 व्हीलमध्ये बिवेल गिअर टेक्नॉलॉजी आहे. ओके. 4 व्हीलमध्ये बिवेल गिअर टेक्नॉलॉजी ओके. की जेणेकरून ह्याचे जे बिवेल गिअर आहेत हे हां. सगळं रिमच्या आतमध्ये, ह्याच्यामुळे काय फायदा होतो आपल्याला, हां आपल्याला टर्निंग रेडियस एकदम बरं. कमी मिळतो. बरं म्हणजे कमीत कमी
ट्रॅक्टर जास्त होतो. बरोबर. म्हणजे जनरली लोकांचं एक म्हणणं असतं की 4 व्हील ट्रॅक्टर वळायला जागा जास्त थोडासा वेळ घेतो. तसं तो प्रकार कुबोटामध्ये नाही आहे. बरं. दोन्ही साईडला बिवेल गेअर आहेत, त्याच्यामुळे तुमचा कमीत कमी जागेत ट्रॅक्टर होतो. म्हणजे थोडक्यात जेवढी ताकद आहे तेवढं वेग पण ह्याचा काम करण्याचा जास्त अगदी आहे. अगदी अगदी Yes. या आता नेक्स्ट सेशन तुम्ही ह्याला आम्हाला काय सांगताय? ड्युएल क्लच आहे. बरं. ड्युएल क्लच मध्ये येतो. ड्युएल क्लच इथं लिहिलेलं आहे मंडळी, स्टिकर लावलेले. ड्युएल PTO आहे, सिंक्रो गिअर 12+4 स्पीडचा आहे. हां, हे पण आपण एक एक आपण बघूयात. जनरली लोकांची ड्युएल क्लच कन्सेप्ट म्हणजे पायातल्याच क्लचवर हाफमध्ये ऑपरेट करून PTO शॉफ्ट मागं ऑपरेट करायचा, ही लोकांची कन्सेप्ट असते. आपला रेग्युलर पायातला क्लच दिलाय, त्याच्यासोबत PTOचा ऑपरेट करायसाठी आपण इथं क्लच दिलाय इथं. ओके. जेणेकरून आपला रोटर चालू असेल हां. तर आपण रोटरला सेकंदामध्ये मागं ढकलून ऑफ करू शकतो, बरं. सेकंदामध्ये ऑन करू शकतो. ओके. गिअरबॉक्स सिंक्रोमेश आहे, त्याच्यामुळे तुम्ही कसाही त्याला ऑपरेट करू शकता. बरं. आणि महत्त्वाची याची खासियतमध्ये आपण रिवर्स हा हाय लो मिडियममध्ये दिलाय. बरं. जेणेकरून काय होतं, 1 2 3 4 मध्ये ज्यावेळी रिवर्स देतो आपण राईट साईडला, तर रिवर्सला एकच स्पीड मिळतं. बरं. तर इथं रिवर्सला आपल्याला 4 स्पीड मिळणार, जेणेकरून हा ट्रॅक्टर तुमचा हे तर पहिल्या गिअरमध्ये असेल अच्छा. तरी 4 नंबरचं स्पीड रिवर्सला मिळतं, पहिल्या गिअरमध्ये असेल तरी 1 नंबरचं स्पीड हे रिवर्स. जपानी बरं का मंडळी, म्हणजे वेगळेच आहेत, ह्यांचा विषयच नाही, म्हणजे विषय हार्ड आहे ह्यांचा थोडक्यात जपानी कंपन्यांचा. सर नेक्स्ट सांगा अजून काय काय. आता काय काय सांगितलेलं सगळं झालं, अजून काय काय राहतंय ते सांगा, म्हणजे आपण शेवटाकडे किमतीकडे पण मेन बोलूया. म्हणजे किंमत सांगूया. येस. आणि चॅसी जी आपण जो म्हणतो, सगळे लोकांचे एक कन्सेप्ट झालेली आहे की जापनीज महाग आहे, तर हे आपले अखंड चेसी आहे. पुढं तुम्ही बघू शकता, ही अखंड मागं चेसी आहे. पर्यंत. ओके. आपले लहानपासून मोठ्यापर्यंत सगळे ट्रॅक्टर हे अखंड चेसी अखंड चेसीचे आहेत. विथ त्याला 4 व्हीलमध्ये आपण एक्स्ट्रा सपोर्ट देतो. बरोबर. अच्छा, हा सपोर्ट एक्स्ट्रा. एक्स्ट्रा सपोर्ट आहे. आणि सगळ्यात खासियत असेल जी काय कुबोटाची, तर ते 0 व्हायब्रेशन ट्रॅक्टर आहे. 0 व्हायब्रेशन ट्रॅक्टर कुबोटाची खासियत. तुम्ही कधी आपण ट्रॅक्टरवर बसलेलो असेल बरोबर. तर बसणारा माणूस सुद्धा हालत असतो. बरोबर. ही ट्रॅक्टरची ही खासियत. कारण ट्रॅक्टर तर पहिले जुने होतेच ते, कारण ती टेक्नॉलॉजी मंडळी कुठल्या ट्रॅक्टरला ती नव्हतीच पहिल्यांदा, कारण व्हायब्रेशन व्हायचंच. कुबोटाने ते काढलेले आता नव्यानं की त्याचं व्हायब्रेशन फार कमी आहे. विनोदाचा भाग जर सोडला व्हायब्रेशनचा, तर आता नवीन टेक्नॉलॉजी आली, ती कुबोटानं त्या पद्धतीनं त्यांचं बॉडी जर सगळी खालनं बघितली तर ती एक साधा आहे, आणि त्यात त्यांनी आणखीन काही गोष्टी जोडलेल्या आहेत ज्यामुळे ती आणखीन बॉडी मजबूत झालेली आहे. आणि विथ लो व्हायब्रेशन म्हटलं चालेल की नो व्हायब्रेशन म्हणू? 0 व्हायब्रेशन. 0 व्हायब्रेशन. सरांच्याच ह्यानं आपण म्हणूया 0 व्हायब्रेशन कुबोटाचं तुम्हाला मिळतं, इतक्या मोठ्या ट्रॅक्टरला असून सुद्धा. तर ही खासियत आहे अजून मार्केटमध्ये कुणाकडे नाही आहे. अच्छा. ह्याचं टेक्नॉलॉजी सांगतो मी तुम्हाला. इंजिन आता आपलं 2434 CCचं आहे. बरं. इंजिन आपलं 2000 RPMला आत्ता चालू आहे. आत्ता चालू. तर आपण काय केलं, इंजिनच्या दोन्ही साईडला बॅलन्सर शाफ्ट दिलेत. बरं. मग इंजिन जर 2000 RPMला आपलं चालतंय, तर ते बॅलन्सर शाफ्ट त्याच्या ऑपोजिट डायरेक्शन म्हणजे विरुद्ध बाजूला त्याच्या जवळपास 2-2.25% जास्त. अच्छा. म्हणजे काम करतात. 4041 RPM असे ते ऑपोजिट डिरेक्शनमध्ये फिरतात. ओके. म्हणजे जेणेकरून काय होतं, तुमचं 2000 जे व्हायब्रेशन तयार होतंय ते तिथंच जागेवर स्टॉप होतं. तुम्ही अगदी चहाचा ग्लास जरी वर ठेवला बोनेट तरी पडणार नाही, तरी चहा सुद्धा हालत नाही. पडायची गोष्ट वेगळी, म्हणजे बुडबुडे सुद्धा त्याला येत नाही. अगदी कॉईन जरी 20चा उभा केला, ही खासियत आहे कुबोटाची. हे काय चालल्यासारखं काम आहे कुबोटाचं. म्हणजे इतक्या 3700 किती म्हणला सीसी? 2434 सीसीचा हा सगळा इतकं मोठं इंजिन असून सुद्धा, ह्या सगळ्या गोष्टी असून सुद्धा त्याच्या इंजिनच्या, सर म्हटल्यात की चहाचा ग्लास जरी तुम्ही वर ठेवला तरी ग्लास सोडा, त्यातला चहा सुद्धा असं व्हायब्रेट होणार नाही, थरथरणार नाही. खतरनाक आहे कुबोटा. म्हणजे शेतकरी लोकांना आज जो फील पाहिजे की आपला शेतकरी बांधव जो 8-8 तास काही 8-8 तास सुद्धा ट्रॅक्टरवर चालवतो, खूप त्रास होतो. मग जेणेकरून काय होतं, एक वयाच्या 40-45 नंतर प्रत्येकाला कुणाला मणक्याचा त्रास होतात, मानेचा. तर कुबोटा कंपनीने ट्रॅक्टरच असे आणलेले आहेत की सिंगल मॉडेलमध्ये सगळे तुम्हाला फीचर्स दिलेले, जेणेकरून चालवणाऱ्याला तो कम्फर्ट मिळाला पाहिजे. जो माणूस 8 तास चालवतो त्यानं 10 तास जरी ट्रॅक्टर चालवला तरी त्याला दमल्यासारखं वाटलं नाही पाहिजे. तो फ्रेश. म्हणजे त्याच्या आरोग्याची काळजी त्या पद्धतीनं कंपनीने घेतलेली आहे. जपानी तंत्रज्ञानाचं मुळात मंडळी असं आहे की ह्या साऱ्या गोष्टींची इतकी बारीक गोष्टीची काळजी ह्याच्यामध्ये घेतलेली आहे. मला असं वाटतं की ताकद म्हणा, त्याची खासियत म्हणा, आणि आराम म्हणा, किंवा इतर काही त्यांची आणखीन वैशिष्ट्य, बाकी सर रेग्युलर जे काय असेल ते त्याच्यात आहेत, इतर ट्रॅक्टरप्रमाणेच आहे, वेगळं काही नाही आहे. बरोबर. लाईट्स सुद्धा तुम्ही मंडळी बघू शकता, एक ह्याच्या LED नाही आहेत मला वाटतं, ह्या रेग्युलरच आहेत लाईट ह्या. आणि शेप ह्याचा एरोडायनामिक दिलाय. एरोडायनामिक आहे, म्हणजे जेणेकरून समोरच्या वाऱ्याचा वेग आहे ना तो डिवाइड होतो इथं आल्यावर. एरोडायनामिक ते म्हणजे वाऱ्याला कुठला असा अडथळा येत नाही, वारा असं निघून गेलं पाहिजे. बरोबर. कुबोटाच्या ट्रॅक्टरला ॲव्हरेज जे आहे त्या
पूर्ण टेक्नॉलॉजीचं सगळ्याचं मिळून जे कन्क्लुजन येतं ते त्या ॲव्हरेजवर आहे. डिझेल किती लिटर आहे बसतं? डिझेल ह्याची 65 लिटरची टाकी आहे. 65 लिटरची डिझेलची ह्याची मंडळी टाकी आहे. त्याच्यामुळं ऊस वाहतूक असो, हेवी वर्क असो, कसलंही तुमचं काम असो शेतीतलं, हा ट्रॅक्टर तुमच्यासाठी बेस्ट म्हणूनच ठरणार आहे. त्यातनं कुबोटा आहे, जापनीज टेक्नॉलॉजी आहे. आराम असो किंवा काम असो, दणक्यातच तुमचं असणार आहे. आराम दणक्यात नाही, आराम व्यवस्थित असणार आहे, काम दणक्यात होणार आहे. सर किंमत सांगा आता बघ त्या ट्रॅक्टरची, ह्याचं जी ओव्हरऑल सगळी हां आहे. 4 व्हील व्हॅरियंटमध्ये ह्याचं 12,96,000 कोटेशन आहे. 4 व्हीलमध्ये 12,96,000 डिस्काउंट जीएसटी आता जो काय कमी झाला गव्हर्नमेंटनुसार तो करून साधारण 11 लाखापर्यंत तुम्हाला ऑन रोड ट्रॅक्टर जातो. कागदपत्र काय काय विथ लागतं? ऑल ॲक्सेसरीज, कागदपत्र काय काय शेतकऱ्यांनी घेऊन यावीत? हा आधार व्हिडिओ कार्ड, पॅन बघितल्यानंतर- कार्ड आणि तुमचा 7/12. बरं, हां आणि ओके. सिबिल चेक करून आपण कस्टमरला बँकेत फाईल देऊन आपण तुम्हाला डिलिव्हरीची प्रोसेस करतो. ओके चालेल. साधारण 1-2 दिवसाची तुम्हाला बँकेची प्रोसेसला जातात. पण ट्रॅक्टर आपण ह्या किमतीमध्ये तुम्हाला ऑन रोड देतो. म्हणजे विथ ह्या ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला हुड येणार, मागच्या चाकाचे वेट्स येणार, बरं, पुढं बंपर येणार, बरं, ज्या काय ट्रॅक्टरच्या जॅक वगैरे सगळ्या ॲक्सेसरीज देतो. बरं. विथ 1 वर्षाचा इन्शुरन्स, RTO रजिस्ट्रेशन, पासिंग करून तुम्हाला ऑन रोड सगळं. आहे, नंबर प्लेट सहित. ओके. आता हा ट्रॅक्टर घ्यायचा आहे, कुठे यावं? म्हणजे तुम्ही आता जी किंमत सांगितली ती ऑल महाराष्ट्राची की तुमची साताराची? ऑल महाराष्ट्र. ऑल महाराष्ट्राची मंडळी किंमत आहे. आपली ग्लोबल वेबसाईट आहे. येस. तुम्ही कॉल सेंटर आहे, तुम्ही कॉल सेंटरला कॉल करून सांगू शकता आम्हाला असं असं मॉडेल घ्यायचं, किंमत किती आहे. शोरूमला जरी गेला तरी तुम्ही आपल्याला किमतीचे चार्ट लावलेले, बरं, जे की कुठल्याही ऑल ओव्हर इंडियामध्ये कुठल्याही शोरूममध्ये ट्रॅक्टरच्या किमती कधीच लावलेल्या नसतात. बरं, बरं, तुम्ही कुबोटाच्या कुठल्याही शोरूमला जावं, बरं, तुम्हाला तिथे ट्रॅक्टरच्या किमती लावलेल्या भेटतील. लावलेल्या आहे. मंडळी व्हिडिओच्या शेवटाला मी येतो. ट्रॅक्टरची सरांनी किंमत सांगितली, खासियत सांगितली, जे जे काही स्पेसिफिकेशन तुम्ही आता ऐकलेले आहेत. महत्त्वाचं असं आहे की याच्यामध्ये याची जी किंमत आहे ती ऑल इंडिया ह्या मॉडेलची ही तुम्हाला सेमच मिळणार आहे. हां, जर तुम्ही सातारा जिल्ह्या परिसरातले असाल तर तुम्हाला कुबोटाच्या ट्रॅक्टरसाठी मी खाली पत्ता देतो आहे, साताराच्या शोरूमचा, तिथेही तुम्ही या. पण जर तुम्ही सातारा जिल्ह्याच्या बाहेरचे असाल तर तुमच्या भागातल्या कोणत्याही शोरूममध्ये तुम्ही जाऊन कुबोटाच्या ट्रॅक्टरची ह्या चौकशी करू शकता. त्याच किमतीला तुम्ही घेऊ शकता, किंवा इतर कोणतेही कुबोटाचे ट्रॅक्टर्स असतील त्याची तुम्ही माहिती घ्या आणि खरेदी करू शकता. बाकी कागदपत्र काय कॉमन आहे ती सरांनी सांगलेली आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. कुबोटाच्या ट्रॅक्टरची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा. तुमचं काय मत आहे? तुम्ही शेतकरी असाल, तुम्हाला कुबोटाचा ट्रॅक्टर का घ्यायचा आहे? आम्ही आता तुम्हाला माहिती दिली. बाकी मतं अशी मी कमेंट करून सांगा म्हणतोय तुम्हाला. आणि हो, ॲटोवाला चॅनल आपला आहे, समोर दिसतोय बघा, तिथं सबस्क्राईबचं बटन दिसतंय बघा लाल अक्षरामध्ये, बटन दाबा. कारण अशाच नवनव्या व्हिडिओसाठी मी तुमच्यासाठी तुम्हाला परत भेटायला येणार आहे. त्याच्यामुळे सबस्क्राईब करायला आपलं चॅनल अजिबात म्हणजे अजिबातच विसरायचं नाही. कसं आहे, आपण पुढचे व्हिडिओ पण असेच तुमच्यासाठी गप्पा मारल्यासारखेच घेऊन येणार. त्यामुळं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. सर थँक्यू सो मच माहिती दिल्याबद्दल. वेलकम. तुमचे व्हिडिओ धन्यवाद. परत बनवण्याची आम्हाला संधी मिळो. नक्कीच येस नक्कीच. येस सर. मंडळी जय हिंद जय महाराष्ट्र. सर थँक्यू.